शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुखच 28 जुलै 2024. आज आपण माहिती घेऊ की अंबूर पॅटर्न पद्धतीने तूर या पिकाचे नियोजन करताना पहिली कटिंग, तुरीची पहिली खुडणी कधी आणि केव्हा करायला हवी. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यांदाच या चॅनलवर तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अंबूर पॅटर्न पद्धतीची माहिती नसेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अंबूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये तूर या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला विषय तो म्हणजे तुरीची खुडणी ही कधी करायला हवी. आता अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या अंतरामध्ये तुरीची लागवड केलेली आहे. जर आपण अंबूर पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये तुरीची लागवड केली असेल, म्हणजेच आपण 8 फुटावर तूर घेतली असेल किंवा 9 फुटावर तूर घेतली असेल किंवा 10.5 किंवा 12 फुटावर तूर घेतली असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला तूर या पिकाची खुडणी करताना 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान पहिली खुडणी करायची आहे. या उलट जर आपण कमी अंतरामध्ये जसं की 5x1 मध्ये आपण तुरीची लागवड केली असेल, 6x1 किंवा 7x1 अशा पद्धतीने आपण तुरीची लागवड केली असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान खुडणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, जास्त जिथं अंतर आहे अशा ठिकाणी आपल्याला 40 ते 45 दिवसा दरम्यान पहिली खुडणी करायची आहे. जर अतिवाढ असेल तर अशा ठिकाणी आपण 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान सुद्धा तुरीची खुडणी करू शकता. त्यापूर्वी आपल्याला झाडाची विरळणी करायची आहे. एका ठिकाणी जर आपली चांगल्या प्रकारे जमीन असेल, चिबाड जमीन नसेल, तर अशा ठिकाणी आपल्याला फक्त 2 झाडं ठेवायचे आहेत. एक झाड जरी ठेवलं तरी चांगल्या प्रकारे आपल्याला तुरी या पिकाचे उत्पादन मिळू शकते. या उलट जर आपली जमीन चिबाड असेल किंवा आपल्या शेतामध्ये मर रोगाचा किंवा तूर मरत असेल, तर अशा ठिकाणी एका जागी आपल्याला 3 ते 2 झाडं ठेवायचे आहेत. त्यापेक्षा अधिक म्हणजे 3 पेक्षा अधिक आपल्याला झाडं एका ठिकाणी ठेवायचे नाहीत. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा विषय, जास्त अंतरामध्ये तुरीची लागवड केली असेल तर 35 ते 40, 40 ते 45 दिवसा दरम्यान पहिली खुडणी करायची आहे. अधिक वाढ असेल तर आपण लवकर करू शकता. वाढ कमी असेल तर 40 ते 45 दिवसा दरम्यान पहिली खुडणी करू शकता. कमी अंतर लावलं असेल तर अशा ठिकाणी 30 ते 35 दिवसात दरम्यान पहिली खुडणी करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं नियोजन आहे ते फवारणी व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, खुडणी केलेलं आपल्याला लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तूर या पिकावर फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. फवारणी करताना सर्वात प्रथम आपल्याला ब्ल्यू कॉपर हे 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. यासोबत वाढ होण्यासाठी इसा बियाणे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. यासोबत आपल्याला कीटकनाशक जे म्हणजे ॲसिपेट 75% हे 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचा आहे. आणि सोबत एक्स्ट्रा ज्यामध्ये थायमेक्टोझोन कंटेंट आहे 25% वाला, हा 10 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता. तर या 4चे कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला तूर या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन किंवा खुडणी केल्यानंतरचे पहिले फवारणी व्यवस्थापन आपल्याला करायचे आहे. शेतकरी मित्रांनो, तूर या पिकाची अधिक वाढ होत असेल तर अशा ठिकाणी आपण खुडणी लवकर करू शकता आणि लगेचच आपल्याला त्यावर फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. यानंतर जर आपली तूर पिवळी पडत असेल, तुरीची वाढ होत नसेल, अशा ठिकाणी आपण खुडणी केल्यानंतर फवारणी व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. खत व्यवस्थापन करताना एका एकरला 1 बॅग 10-26-26 आणि 25 किलो युरिया एकत्र मिक्स करून सम प्रमाणात आपल्याला तूर या पिकाला पेरणी पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तूर या पिकात चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी खत व्यवस्थापन, त्याचबरोबर झाड निरोगी असणे महत्त्वाचं आहे. जर आपण कितीही खत दिले आणि जर तुरीच्या पिकावर रोग असेल किंवा अति पाऊस असेल तर अशा ठिकाणी तुरीची अपेक्षित वाढ होणार नाही. महत्त्वाचा विषय फवारणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, त्याचबरोबर खुडणी व्यवस्थापन. जास्त अंतर असेल तर खुडणी करायची आहे. खुडणी करत असताना जर आपण मशीननं जर केलं तर चांगल्या प्रकारे, म्हणजेच खुडणी करताना वरचा जो भाग आहे तिथूनच आपल्याला 1 किंवा 2 इंचापर्यंत खुडणी करायची आहे. जास्त 5 आणि 6 इंचापर्यंत आपल्याला खुडणी करायची नाही. वरचा जो शेंडा आहे तोच आपल्याला फक्त कट करायचा आणि मशीनद्वारे केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला प्लॉट डेव्हलप झालेला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अंबूर पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.